नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। सध्या सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये आता थेट महापौर पदावरून युद्ध सुरू झाले आहे। भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या आणि तिखट शब्दात टीका केली आहे। मुंबईच्या महापौर पदावरून सुरू असलेल्या वादात उडी घेताना नितेश राणे यांनी ठाकरे गटाच्या हिंदुत्वावर आणि मराठी अस्मितेच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। तसेच यावेळी त्यांनी मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार असे ठामपणे सांगितले आहे। नितेश राणे यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे। या ट्विट मध्ये त्यांनी MIM नेते वारिस पठाण यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ दिला। मुंबईतला हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर खान पठाण अब्दुल बनू शकतो किंवा बुरखावाली महिला पण बनू शकते। तेव्हा ठाकरे गटातून कोणाला काही मिरची लागली का? कोणी बिळातून बाहेर आलं का? कोणी आक्षेप घेतला का? असा सवाल नितेश राणे यांनी व्यक्त केला। पण जेव्हा कृपाशंकर सिंग जेव्हा उत्तर भारतीय होईल असे म्हटले तर हे सगळे बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले। पण काही या लोकांनी हिंदूमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसत आहे। पण एक विश्वासाने सांगतो की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार। हर हर महादेव असं नितेश राणे म्हणाले। नितेश राणे यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। एवढंच नाही तर या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे। त्यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे। तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।